ईश्वरपूर ताकारी रोडवर भीषण अपघात, कारच्या धडकेत तिघे गंभीर जखमी. कार चालकाचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद. आईसह मुलगा आणि एक पादचारी जखमी. ईश्वरपूर ते ताकारी जाणाऱ्या मार्गावर साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपावर एका भरधाव कारने दिलेल्या धडकेत तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11:15च्या सुमारास ही घटना घडली असून या थरारक अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी नितीन शिवाजी पवार व 41 राहणार निनाई नगर ईश्वरपूर हे आपल्या आईसह स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक MH10 AK1630 वरून जात होते. साई ऑटो गॅरेज जवळ रस्त्याच्या कडेला असताना समोरून येणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या कारने क्रमांक MH12 ZC1746 त्यांना जोरदार धडक दिली. कारचा वेग इतका प्रचंड होता की धडक बसल्यानंतर नितीन पवार आणि त्यांच्या आई रस्त्यावर फेकले गेले. या भीषण अपघातात नितीन पवार यांच्या चेहऱ्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांचे पाय फ्रॅक्चर झाले आहेत. त्यांच्या आई छाया पवार यांच्याही छातीला, डोक्याला आणि पायाला जबर मार लागून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. याच कारणे अन्य एका व्यक्तीलाही धडक दिली असून तो इसमही गंभीर जखमी झालाय. तसेच एका चारचाकी वाहनाचेही या अपघातात नुकसान झाले आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ माजली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 281, 125 अ, ब, 324, 4, 5 आणि मोटार वाहन कायदा 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार माने करत आहेत. भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या चालकांमुळे निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याने परिसरातून संताप व्यक्त होत आहे.